पसंती क्रम कधी सुरू होणार आणि पहिली निवड यादी कधी लागणार? उपलब्ध माहितीनुसार संभाव्य वेळापत्रक या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये पवित्र पोर्टल संदर्भातील एक अतिशय महत्त्वाची अपडेट जाणून घेणार आहोत. अनेक उमेदवार सध्या एकाच प्रश्नाची वाट पाहत आहेत, तो म्हणजे पसंती क्रम नेमका कधी सुरू होणार आणि पहिली निवड यादी कधी लागणार. जर तुम्ही या भरती प्रक्रियेत सहभागी असाल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सध्या उपलब्ध माहितीनुसार पुढील 5 ते 7 दिवसात पसंतीक्रम सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एक्झॅक्ट डेट बाबत बोलायचं झालं तर पसंतीक्रम येत्या 27 जुलै किंवा 1 ऑगस्ट 2026 या दिवसापासून सुरू होण्याची दाट शक्यता आहे. अर्थात याबाबतची अधिकृत घोषणा शिक्षण विभाग किंवा पवित्र पोर्टलवर झाल्यानंतरच अंतिम मानली जाईल. पसंतीक्रम सुरू झाल्यानंतर उमेदवारांना सुमारे 10 ते 15 दिवसांचा कालावधी मिळू शकतो. समजा पसंतीक्रम 27 जुलैला सुरू झाले तर 10 ऑगस्ट पर्यंत वेळ मिळेल आणि जर 1 ऑगस्टला पसंतीक्रम सुरू झाले तर 15 ऑगस्ट पर्यंत वेळ मिळेल. या काळात तुम्ही कोणत्या जिल्ह्यांना, संस्थेला किंवा पदाला प्राधान्य द्यायचे याचा विचार करून पसंतीक्रम भरावा. घाईघाईत निर्णय घेऊ नका, कारण याचा पुढील निवड प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, पहिली निवड यादी म्हणजेच विदाऊट इंटरव्ह्यूची यादी कधी लागू शकते? जर पसंतीक्रम देण्याची प्रक्रिया 10 ऑगस्टला बंद झाली, तर पहिली यादी 25 ऑगस्ट पर्यंत लागण्याची दाट शक्यता आहे. जर पसंतीक्रम देण्याची प्रक्रिया 15 ऑगस्टला बंद झाली, तर पहिली यादी 31 ऑगस्ट पर्यंत लागण्याची शक्यता आहे. मात्र हा एक अंदाज आहे. अंतिम तारखा अधिकृत सूचनेनुसार निश्चित होतील. अधिकृत सूचना प्रसिद्ध होताच मी त्याचे संपूर्ण विश्लेषण, पसंतीक्रम कसा भरायचा, कोणत्या चुका टाळायच्या आणि पहिल्या या बाबतची प्रत्येक अपडेट या चॅनलवर सर्वात आधी देण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे अजूनही तुम्ही चॅनल सबस्क्राईब केले नसेल, तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून कोणतीही महत्त्वाची अपडेट चुकणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा तुमच्या मते पसंतीक्रम कधी सुरू होईल. धन्यवाद. भेटूया पुढील महत्त्वाच्या अपडेटमध्ये.